नमस्कार. आज आपण आलेले आहोत ते सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी. रत्नागिरीपासून जवळपास 9 ते 9.5 किलोमीटर अंतर असेल. जरा वेळाने आपल्याला इथली मंडळी सांगतीलच अंतर किती आहे वगैरे. तर सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी इथं आलेले आहोत आणि या शांतीपीठातर्फे अतिशय चांगले उपक्रम इथे चाललेले आहेत असं मला कळल्यामुळे बरेच दिवस इथे यायचं माझं चाललं होतं आणि आज हा योग आलेला आहे. आणि या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय राजेश आयरे सर, विनायक हातकमकर उपाध्यक्ष म्हणून काम, उपाध्यक्ष विनायक हातकमकर सर, रवींद्र इनामदार सर उपाध्यक्ष सर आहे. ते ही सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी माणसं आता ह्या कामाकडे कशी काय वळली आणि का वळली हे त्यांच्याच तोंडातून आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी अर्थातच अध्यक्ष सन्माननीय आयरे यांना याच्या मागची पूर्वपीठिका आणि माहिती ही विचारतोय. आयरे सर, हे सगळं काम इथं सुरू करायला सोमेश्वर शांतीपीठ म्हणजे हे मुळामध्ये कुठल्या पीठाशी संबंधित आहे का? जी काही अनेक पीठं असतात त्याच्याशी संबंधित आहे का, किंवा याच्या मागची संकल्पना काय, याबद्दल जरा थोडी माहिती द्या. नमस्कार. सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी हे कोणत्याही पीठाशी संबंधित नाही. रत्नागिरी शहर परिसर जर बघितला आपण तर आपल्याला लक्षात येतं की रत्नागिरीच्या शहरामध्ये रस्त्यावरती बेवारस आणि भटक्या गायी प्रचंड मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. आपण याचा सातत्यानं अनुभव घेतो की 2 व्हीलर 4 व्हीलरचे ॲक्सिडेंट होतात आणि गायींना अपघात होतात, माणसंही दुखावली जातात. या सगळ्या गोष्टीतून गायींचं संगोपन करावं अशा प्रकारचा एक विचार आमच्या सेक्रेटरी सौ अनुजा पेटकर मॅडम यांच्या डोक्यात आला आणि मग त्यांनी तो विचार आम्हाला सगळ्यांना बोलून दाखवला आणि त्यानंतर ह्या प्रकल्पाला मुहूर्त स्वरूप मिळालं आणि आमची गोशाळा गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी ती सुरू झाली. रत्नागिरीपासून 6 किलोमीटर अंतर असलेले हे सोमेश्वर गाव, ज्याला सोमेश्वर शंकराचं मंदिर अतिशय 450 वर्षापूर्वीचं प्राचीन आणि उत्तम सुंदर निसर्ग संपन्न आपल्या खाडीच्या किनारी वसलेल्या या गावामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं रत्नागिरी शहरातील बेवारस, भटक्या आणि जखमी असलेल्या 70 गायींना आतापर्यंत इथे आणलेलं आहे, त्यांचं संगोपन केलेलं आहे. अशा पद्धतीनं गोशाळा हा उपक्रम आमचा सुरू आहे. त्याच्याबरोबर गोविज्ञान केंद्र हे एक सुरू केलेलं आहे. गोविज्ञान केंद्रामध्ये कोकण गिड्ड नावाची जी आपली कोकणातली जात आहे गायींची, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या गायींचं संवर्धन करणं, त्या गायींचं जे मूलभूत जी जात आहे किंवा जो वंश आहे, अनुवंश आहे, तो अबाधित ठेवणं ही आमची त्याच्यामागची प्रेरणा आहे. तर ही गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राच्या संदर्भातली आमची मूळ भूमिका आहे. या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं की अनुजा पेटकर मॅडम यांच्या मनामध्ये आलं. मग आता हे तुमच्याकडे एकूण जागा किती आहे आणि त्या जागेची व्यवस्था कशी काय झाली? कारण तुम्ही म्हणताय 70 गायी आहेत आणि तुमच्या मनामध्ये किती गायी आणखीन सांभाळायचा विचार आहे? साधारणपणे इथली कपॅसिटी किती ठेवायची आहे आपल्याला? या जागेची उपलब्धता एक 2-3 वर्षापूर्वी इथलेच एक शेतकरी किंवा इथले रहिवासी आहेत शशिकांतजी सोनी यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला नक्की तुमच्या मनात काय आहे. त्यांना त्यावेळेला आम्ही सांगितलं की सरकारी परवानगी जर गोशाळेला हवी असेल तर कमीत कमी 5.5 एकर जागा असली पाहिजे. आणि त्या उदार हस्ते त्यांनी शशिकांत सोनी म्हणून राहतात मुंबईला, परंतु त्यांची या परिसरामध्ये भरपूर जागा आहे, तर त्यांनी त्याच्यापैकी 2 एकर 10 गुंठे जागा ह्या ट्रस्टला दान केली आणि ती ट्रस्टच्या नावावर झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही आमच्या भविष्यामध्ये 350 गायीचं संगोपन करणं हा आमचा या ट्रस्टचा उद्देश आहे. तर अशा पद्धतीनं आता पण मग आता 2 एकर 10 गुंठे जागा आहे, तुम्ही म्हणताय 5 एकर 10 गुंठे. अच्छा, 5 एकर 10 गुंठे जागा आहे, त्यामुळे तुमची ती बेसिक अट आहे ती पूर्ण झालेली आहे. आपण आता या सोमेश्वर शांतीपीठाच्या परिसरामध्येच आहोत आणि उपाध्यक्ष विनायक हातकमकर हे यापूर्वी सुद्धा शिक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. पदवीधर शिक्षक संघटनेचे ते एक पदाधिकारी होते. अनेक शिक्षकांचं म्हणजे केंद्र शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता त्यांनी या सेवेला वाहून घेतलेला आहे. त्यांचे अनेक जरी आयाम असले तरी त्यांचा मुख्य फोकस हा या ठिकाणी आहे. सर, आता तुमचं या संपूर्ण सेवेमध्ये जे काही पुढे आहे आणखीन करायचं किंवा आता जे काही चाललेलं आहे त्याबद्दल तुमच्याकडची जी माहिती आहे ती जरा मला सांगावी. निश्चितच इथे जे सोमेश्वर शांतीपीठ गोशाळा सुरू झाली, या गोशाळेच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक 7 जणांनी एकत्र येऊन हा ट्रस्ट स्थापन केला. त्यानंतर हळूहळू ज्यांना ह्या अशा प्रकारच्या सामाजिक कामाची आवड आहे आणि निर्णय क्षेत्रात आम्ही सगळी मंडळी वेगवेगळे चांगली कामं करण्याच्या प्रयत्नात एक समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला खारीचा वाटा अशा भूमिकेतनं जे आम्ही काम करत होतो ते काम
करत असताना आम्हाला जेव्हा अशा पद्धतीने हे काम गोशाळेचे इथे सुरू झालेलं आहे, त्यावेळेला ही जी समस्या आहे रत्नागिरी, नुसतीच गोशाळा नव्हे तर रत्नागिरीमध्ये तरुण मुलांना मोटारसायकलीवरनं होणारे अपघात, 4 व्हीलरनं होणारे अपघात, त्यामुळे गायी जखमी व्हायच्या किंवा मुलांचा सुद्धा मृत्यू व्हायचा आणि अशी ती भीषण समस्या आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटत होती. आणि त्याला एक उत्तम पर्याय या गोशाळेने दिलाय की अशी ही गुरं, भटकी गुरं की रस्त्यामध्ये बेवारस फिरतायत आणि रात्रीच्या अंधारात अपघात होत आहेत, त्यांना आणलं जाणार आहे. मग ही संकल्पना आम्हाला भावली आणि त्यामुळे आम्ही इथे जॉईन झालो आणि या कामामध्ये स्वतःला वाहून घेण्याचं ठरवलं. काही जबाबदारी या निमित्ताने पार पाडायचं आम्ही ठरवलं. म्हणजे गोशाळेची जबाबदारी तर आम्ही स्वतः काही निधी संकलित करण्यासाठी प्रयत्न, ज्या लोकांना अशा पद्धतीच्या कामाची आवड आहे पण प्रत्यक्ष त्यांना वेळ नाही देता येणार, पण काही धन देऊ शकतात, काही जण वेळ देऊ शकतात, अशा माणसांचा शोध घेऊन त्यांना इथपर्यंत आणणं, शाळांच्या सहली इथपर्यंत आणणं, शैक्षणिक संस्थांशी आमचा संबंध असल्यामुळे शिक्षकांशी बोलणं, अशा माध्यमातून आम्ही या गोशाळेशी हळूहळू जोडले गेलो. आणि गोशाळेत अनेक 7 प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे, इथे आमचे अध्यक्ष राजेशजी आयरे, सेक्रेटरी आमच्या अनुजाताई पेटकर आणि बरीच इथली जी मंडळी आहेत की ज्यांना वाटते की केवळ गोशाळा आणि गायींचं संगोपनासोबत लोकांना एक पर्यटनासारखं केंद्र इथे विकसित व्हावं, इथे काही उत्पन्न मिळवावं नव्हे पण इथे खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी भविष्य काळात आपले प्रयत्न असावेत. आणि म्हणून काही गोष्टी आपण इथे करूया, जतन करूया, वाढवूया. त्यात भारतीय संस्कारांची जडणघडण जशी आपण जपली पाहिजे घराघरातून, तसं भारतीय वनस्पती म्हणजे उदाहरणार्थ वनौषधी, भारताने पुष्कळ असा अभ्यास केलेला आहे आणि औषधांची उत्पत्ती ही झाडातून, पानातून, मुळातून आणि झाडाच्या रसातून अशा पद्धतीने करून माणसाचं आरोग्य चांगलं ठेवता येतं, याचं शास्त्र भारताने उत्तम प्रकारे विकसित केलेलं आहे. आणि आपल्याला ही वनौषधीचा मोठा साठा अगदी आजीच्या बटव्याच्या रूपाने घराघरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये होता. आज आता अलीकडे आपण डॉक्टरांच्या आणि नव्या होमिओपॅथी, ॲलोपॅथीच्या पाठी लागल्यामुळे या औषधांना विसरलो होतो. पुन्हा एकदा ह्या मूळ औषधांकडे आपण वळावं. अशी जंगलामध्ये वाढणारी नैसर्गिक झाडं सुमारे 350 वेगवेगळे प्रकार या सह्याद्रीच्या डोंगरकुशीमध्ये आहेत. हा सह्याद्रीचा जवळपास भाग आपला या कोकण पट्ट्यातला सुद्धा मोडतो आणि म्हणून ती जी वनौषधी लुप्त होत चाललेली आहेत किंवा माहिती आहे जुन्या लोकांना, त्या वृक्षांची इथे वाढ करावी. जसं औषधांसाठी ही वनस्पती आपण वाढवणार आहोत, तसं घर बांधण्याकरता टिकाऊ स्वरूपाची जी लाकडं लागतात ती सुद्धा ह्या वनामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळामध्ये घरासाठी लाकडं जी लागत होती ती या जंगलातून उपलब्ध होत होती. आज ती दुर्मिळ होत चाललेली आहेत. म्हणजे साग, फणस, साया अशी जी झाडं ती आता इथे जाणीवपूर्वक लावण्याचा आमचा सर्वांचा इथे प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब, लायन्स क्लब, सामाजिक वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक संस्था, मंदिरं, त्यांचे ट्रस्ट यांच्याशी संपर्क करून देणगीतून आम्ही ही झाडं मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यामार्फत ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय. इथे काही 300-400 झाडं सुद्धा आम्ही आता गेल्या पावसात लावलेली आहेत, काय त्यातली काही टिकलेत. आणि असा हा झाडं वाढवण्याचा आणि वनौषधी जगवण्याचा आणि त्या निमित्ताने पर्यटनाकडे लोकांनी इकडे येऊन हे पाहावं अशा प्रकारचा आम्ही उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता हातकमकर सरांनी आपल्याला सांगितलं की इथे वनौषधी आणि झाडं लावण्याची सुद्धा योजना त्यांची आहे. आणि मला तर असं वाटतं आयरे सर, आपण अध्यक्ष आहात, की येत्या काळामध्ये आपण आणखीन काही इथे 7 आयाम आहेत एकूण या जागेवरती असं सांगितलेलं आहे. त्यापैकी गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राबद्दल आता आपण बोलणं झालेलं आहे, वनौषधीबद्दल झालंय, निसर्गोपचार केंद्र, योग संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, असे जे वेगळे आयाम आहेत याबद्दल तुम्ही आम्हाला, आमच्या दर्शकांना थोडी माहिती द्यावी. निसर्गोपचार केंद्र आणि योग संशोधन व प्रशिक्षण केंद्र या माध्यमातून आपण लोकांचं आरोग्य हे सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एक मूलभूत प्रयोगशाळा, ज्याला असं म्हणतो, की इथे निवासाची व्यवस्था असेल आणि उपचार केंद्र असतील. निसर्गाच्या माध्यमातून ऊन, वारा, पाऊस, माती, पाणी यांच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि योग यांच्या माध्यमातून योगोपचार अशा दोन्ही गोष्टींचा संगम साधून लोकांचं आरोग्य सुधारण्याचा एक प्रयत्न आम्ही इथे करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा आमचा जो विषय आहे तो म्हणजे ग्रामविकास. ग्रामविकासांतर्गत या गावाच्या परिसरामधल्या 30 बचत गटांची निर्मिती करून त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे. या इथल्या गावातील भगिनींनी शहरात न जाता इथेच त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा गोशाळेचा मानस आहे. आणि त्यामुळे गावाच्या परिसरातील महिला इथे येतील आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. त्याचबरोबर गावामध्ये संस्कार वर्गांची काही निर्मिती केली जाणार आहे आणि या माध्यमातून कौशल्य विकासाचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत.
आणि ह्याचा पुढचा आयाम आहे तो म्हणजे गुरुकुल, एक निवासी गुरुकुल, एक 200 ते 250 मुलांचं निवासी गुरुकुल या परिसरामध्ये भविष्य काळामध्ये उभं राहणार आहे. अशा प्रकारचे हे 6 आयाम आहेत. 7व्या आयामाचा वृद्धाश्रमाची माहिती इनामदार सर देतील. आत्ताच आपल्याला आमचे अध्यक्ष राजेश आर्य यांनी बरीचशी माहिती दिलेली आहे आणि आता काळाची गरज म्हणजे वृद्धाश्रम हा जो विषय आहे तो आता प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक शहरातून अशा पद्धतीचा वापरात येतोय, पण आम्ही त्याकडे वेगळ्या अंगाने बघतोय. आणि वृद्धाश्रम म्हणजे एक आनंद आश्रम आम्हाला तयार करायचा आहे. कारण त्याला कारण बरीच आहेत. एक कुटुंब व्यवस्था बदलणं किंवा आता कुटुंबातील मुलं आणि सून नोकरीला असणं, त्यामुळे हा प्रश्न पडतोय. निव्वळ नको असा विषय नाही, म्हणजे वृद्ध आपल्याला घरात नको असा विषय नाही आहे, पण अशा काही अडचणीमुळं. पण या वृद्धांसाठी एक आनंददायी वातावरण असणारं इथं आम्ही एक वृद्धाश्रम उभं करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्या वृद्धांचा चांगला वेळ कसा जाईल या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. त्यांना सकाळच्या योगासनाबद्दलची माहिती किंवा दुपारनंतर थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी त्यांना भाग घेता येईल त्यांच्या पद्धतीनं, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवले जातील. आणि त्यांना इथं फिरायला 5 एकर जागा असल्यामुळं आणि गायींचा सहवास त्यांना जवळून लाभेल की ज्याचा एक आनंद वेगळा असतो. आपण गायीच्या सहवासात थांबणं आणि इतर ठिकाणी आम्ही ते कृष्ण मंदिर बांधणार आहोत. ते वृद्धांना त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना आध्यात्मिक काय करायचं असेल तर ते करता येण्यासारखं आहे. आणि वेळोवेळी या ठिकाणी आमच्या ती तज्ज्ञ मंडळी जी आहेत, हातकंमकर आहेत किंवा इतर मंडळी आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत चांगल्या पद्धतीनं. आणि आरोग्य तपासणी वगैरे आमचं निसर्गोपचार केंद्र तिथं होणार असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्या व्यक्तींना, त्या ग्रस्त मग महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांना योग्य वेळी निसर्गाचा काय उपचार करता येईल त्याची या ठिकाणी आम्ही काळजी घेणार आहोत. त्यांचं खाण्यापिण्याच्या दृष्टीनेही या ठिकाणी काळजी घेतली जाईल. चांगल्या पद्धतीनं आहार त्यांचा कसा असेल याची काळजी घेतली जाईल. आणि त्या संदर्भात आम्ही अजून फायनल निश्चित केलेलं नाही, पण थोडंफार फी ठेवण्याचा विचार आहे. एक टोकन असेल, ती फार मोठी नाही इतर संस्थाप्रमाणे, कारण तो दिनचर्या चालली पाहिजे, ते मंडळ चाललं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं वृद्धांचा आशीर्वादही या गोशाळेला लाभावा या दृष्टीनं आम्ही साधारण एक 25-30 वृद्धांची इथं व्यवस्था करण्याचा मानस आहे आमचा. आणि त्या पद्धतीनं काम आता सुरू होईल. भविष्यकाळात दाते आम्हाला अनेक संपर्कात आलेले आहेत आणि मग आमच्या कमिटीमध्ये निर्णय होऊन त्या ठिकाणी बांधकाम सुरू होईल. आणि या पद्धतीने या ठिकाणी अतिशय ते वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा आनंदाश्रमामध्ये लोक येतील अशी आशा व्यक्त आहे. आणि आपण सर्वांनी याला सहकार्य करावं. कंटिन्यू ठेवायचं, थांबायचं नाही. हा, ही गाय कुठून आणली, काय झालं तिला? ही गाय आम्ही रस्त्यावरनं पकडून आणली. ही पडली होती आजारी, हिला झालंय डिहायड्रेशन झालंय आणि हिच्या अंगात ताकद नाही. ही तापाने फणफणली होती. तर आता 2 दिवस एकाच जागेवर पडली होती. तिला आता आज आम्ही व्यवस्थित स्वच्छ आंघोळ घालून तिला स्वच्छ, तिच्या ज्या अंगावर जखमा किडे वगैरे पडले होते सगळं स्वच्छ केले, आयोडीन वगैरे लावला, टर्पेंटाईन ऑइल लावलं, किडे वगैरे काढले आणि आता ती बऱ्यापैकी, तिला थोडीशी अंगात तरतरी आली. आता तिला सलाईन लावायला लागेल. सलाईन लावल्यावर बरं जरा 2-3 दिवस मेहनत घ्यावी लागेल, तेव्हा थोडी अंगात ताकद येईल तिच्या. पण गायीच्या कानात तर टॅग दिसतोय, म्हणजे कुठल्या तरी मालकाची गाय आहे का ती? इन्शुअर्ड आहे का ती? असू शकते, कारण कसं आजकाल काय शेतकरी लोक कसं ज्यांना परवडत नाही त्याच्यामुळे ते रस्त्यावर सोडून देतात. आणि त्याच्यामुळे कसं आता तो टॅग आम्ही स्कॅन केल्यानंतर आमच्या लक्षात येईल की नक्की गाय कोणाची आहे ती. अच्छा. हा. आणि हे खूपच अशक्त झाली आहे गाय. हा, खूपच अशक्त झाली. ही आता अशा प्रकारची गुरं इथे आपण बरी करतो. सर्व प्रकारची ऍक्सिडेंटची गुरं असतील तर 3 पायावरती चालणारी पण गुरं आहेत इकडे. त्याच्यामुळे अशी सर्व प्रकारची जी ऍक्सिडेंट झालेली गुरं, आजारी पडलेली गुरं आम्ही इथे आणून त्यांना सगळे त्याचे उपचार वगैरे करून मग आम्ही त्यांना चांगलं करायचा प्रयत्न करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे गोसेवा केली त्याप्रमाणे आपण या ठिकाणी गोसेवा करायचं व्रत या इथे घेतलेलं आहे. हो, नक्की. आणि अर्थातच ह्या सगळ्या जनावरांच्या मालकांनी सोडलेलं असल्यामुळे ही सामुदायिक जबाबदारी म्हणून सगळ्यांनी मदतही करायला पाहिजे. नक्कीच केली पाहिजे. मी तुमच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो सर्व रत्नागिरीकरांना की आम्ही जशी ही सेवा करतोय तशी तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभाग करा. निदान ज्यांना कोणाला यायला शक्य नसेल त्यांनी पैशाच्या स्वरूपात, ज्यांना कोणाला खरोखर इथे श्रमदान करायचं त्यांनी श्रमदान करा, पण नक्की या इथे थोडंसं हातभार लावा जेणेकरून आपण गोसेवेमध्ये सर्वजण होतो. तुमचं नाव कसं? देवेंद्र ज्ञानेश्वर झापेकर. देवेंद्र ज्ञानेश्वर झापडेकर. अच्छा.